काय म्हणतात बाहुली, तेवी जितेनी अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाची मेरे फारव लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. ज्याची आठवण आम्हाला सतत राहते, ज्याचं स्मरण आम्हाला सतत राहते, ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होते, आसक्ती निर्माण होते, तेच आम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे. आणि जे आम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे मरणोत्तर आम्ही त्यालाच प्राप्त होतो. मरणोत्तर आम्ही त्यालाच प्राप्त होतो. माणसाला अधिक विचार कसलाय, मरणोत्तरचा आहे ना. आम्हाला नंतर जागा चांगली मिळाली पाहिजे, चांगली गती मिळाली पाहिजे, मुक्ती मिळाली पाहिजे, मोक्ष मिळाला पाहिजे. हे सगळं आमच्या जगण्या वागण्यावर अवलंबून आहे. आताच्या वर्तमान कालावर आमचा भविष्य काळ अवलंबून आहे. तुमच्याकडे कडधान्य पेरतात का बरं? मग वाल जर पेरले असतील तर आता वालाचा शेंगा खुरायला जाणार ना, तुम्ही तोडायला जाणार ना. तिथे हरभराची अपेक्षा करून चालेल का? पेरले ते उगवते. मागच्या वर्षी आम्ही चवली लावली होती, ती शेंगावाली चवली असते नाही का, बरं का. त्यावेळेला चवलीला बाजार कमी होती, कारळीला बाजार जास्त होती. मग यावर्षी मी काय केलं माहितीये का, चवली कॅन्सल केली लावायची आणि कारली लावली. पण उलट झालं ना, यावर्षी कारलीची बाजार पडली आणि चवलीची बाजार वाढली. आता मला सांगा, मी काय केलं तर त्या कारल्याला चवली भाजेल? मी काय केलं तर त्या कारल्याला चवली येईल बरं? जे आम्ही पेरतो ना तेच उगवतो. ऐका, आम्हाला जर सुख हवंय, आम्हाला जर समाधान हवंय तर आम्ही काय पेरलं पाहिजे? अहो, आम्ही जर शेजाऱ्यांच्या अंगण्यामध्ये फुलाची झाडं लावलीत ना, तर त्याला आलेल्या फुलाचा सुगंध आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. कधीतरी ती फुलं आमच्या अंगण्यात सुद्धा येऊन पडल्याशिवाय राहणार नाहीत. पण आम्ही शेजाऱ्यांच्या अंगण्यामध्ये जर काट्याची झाडं लावली तर जाता येता तेच काटे आम्हालाही टोचल्याशिवाय राहणार नाहीत. अर्थात पेरले ते उगवते. आमच्या जीवनाचं सूत्र अतिशय सोपं आहे बघा, अतिशय सोपं आहे. सुख किंवा दुःख हे कोणावरही अवलंबून नाहीये, आमच्या स्वतःवर अवलंबून आहे, आमच्या जगण्या वागण्यावर अवलंबून आहे. पापाचे फळ ते दुःख, पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगण्याची लागे, भोगण्याची लागे. मला सांगा, लंका कोणी जाळली? लंका जाळली कोणी? हनुमंतरायाने नाही, मारुतीरायाने नाही. मारुतीराया गेले होते तिथे सीतामाईचा शोध लावण्यासाठी, शिष्टाई करण्यासाठी गेले होते. बाबा समजून सांगू आपण त्याला जरा काय आहे काय नाही ते. हनुमंताच्या शेपटीला, मारुतीरायांच्या शेपटीला चिंध्या बांधल्या कोणी? रावणाच्याच माणसाने ना, रावणाच्याच राक्षसांनीच बांधले की नाही. त्याच्यावर काही ओतायचं काही असेल त्यावेळेला, काही पेट्रोल डिझेल रॉकेल काही असेल ते ओतलं कोणी? त्याच्याच माणसांनी. आग लावली कोणी? मग शेपटी जर जळते तर मारुतीरायाने उडी पण मारू नये का? शेपटी जळते तर मारुतीरायाने उडी पण मारू नये? आमच्या दुःखाला कारणीभूत आम्ही आहोत. तसंच आम्हाला जर सुख हवं असेल तर त्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करायचे, आम्ही स्वतः प्रयत्न करायचे, बरं का. आमच्या कर्मावर सुख दुःख अवलंबून आहे. जे आम्ही समोरच्याला देतोय ना त्याच्याकडून आम्ही त्याचीच अपेक्षा करतोय. विशेष म्हणजे आम्ही जर थोडं त्यांना 1 पायली दिलं ना तर आम्ही 1.25 पायलीची अपेक्षा करतो तिथून, बरं का. 1.25 पायलीची अपेक्षा करतो. पूर्वी ज्यांच्याकडे असे कडधान्य वगैरे भरपूर असायचे आणि त्यांच्या शेतामध्ये पेरून झालं की त्यांचे राहायचं कडधान्य काही, मग ते ज्यांना गरज असेल ना त्यांना पेरण्यासाठी द्यायचे. तुमच्याकडे द्यायचे का बरं? काय बोलतात त्याला? बिबरी. बिबरी कशाला म्हणतात माहितीये का? जे आपण देतोय ना त्यांनी आपल्याला देताना, परतफेड करताना किती? डबल ना. 1 पायलीचे 2 पायले डबल द्यायचे, बरोबर ना. तसं आमच्या कर्माचं पण आहे. आम्ही जे देतोय ना ते समोरतून डबल येत असते, बिबरी देत असतो आम्ही. काय समजतंय? सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये भीष्माचार्य पडलेले आहेत. गेली 6 महिने भीष्माचार्य त्या वेदना सहन करतायत. 6 महिने वेदना सहन करतायत. सर्वांगामध्ये बाण टोचलेले आहेत आणि सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये भीष्माचार्य 6 महिने गेली त्या वेदना सहन करतायत. आता त्या ठिकाणी दक्षिणायनातून उत्तरायणास असा उल्लेख केलेला आहे, पण शेवटी 6 महिने ते भोगावं लागलं ना. 6 महिने त्या वेदना सहन कराव्या लागल्या ना.
स्वतःला विचारतायत, मनामध्ये असा विचार करतायत, काय पाप घडलं माझ्याकडून, असं काय झालं माझ्याकडून की गेली 6 महिने या वेदना मी सहन करतोय, बरं का. आणि असा विचार करता 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 भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रगट झाले. देवाचं दर्शन त्या ठिकाणी झालं. देवांना बघितल्याबरोबर, भगवंताला बघितल्याबरोबर भीष्माचार्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. विनवणी करतायत, बोलतायत, देवा 6 महिने या ठिकाणी सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेत पडलोय म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू नाही, मला अधिक वेदना होतात म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू नाही देवा. पण तुम्हाला बघितल्याबरोबर असं वाटलं इथून उठावं आणि येऊन तुमच्या चरणावर पडावा, पण जागेवरून सुद्धा हलू शकत नाही का. सर्वांगामध्ये बाण आहेत देवा, जागेवरूनही उठू शकत नाही. देवा तुम्हाला बघितल्याबरोबर मला असं वाटलं की दोन्ही हात जोडून नमस्कार करावा, पण हातही जोडू शकत नाही का. सर्वांगामध्ये बाण टोचले त्यामुळे तुम्हाला हात जोडून सुद्धा नमस्कार करू शकत नाही, याचं दुःख मला वाटतंय. पण मनातल्या मनात विचार करतायत, असं काय पाप घडलं माझ्याकडून, असं काय घडलं माझ्याकडून, गेली 6 महिने या वेदना मी सहन करतोय. तेवढ्यात त्यांना कळलं काहीही झालं नाही. एकदा फक्त रस्त्यात जाताना आडवा आलेला सरडा बाणाने बाजूला केला आणि बाणाने भिरकावलेला सरडा जाऊन काटेरी कुंपणावर पडला. काटेरी कुंपणावर पडलेल्या सरड्याने फक्त 6 पल वेदना सहन केल्या होत्या, फक्त 6 पल. परिणाम काय झाला, 6 महिने सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये पडावं लागलं. 6 पल म्हणजे 60 पलिका विपुल तेव्हा 1 पल, 60 पल तेव्हा 1 घटका, 60 घटका तेव्हा 1 दिवस, अर्थात 2.5 घटकेचा 1 तास असतो, 24 मिनिटांची 1 घटका असते, बरं का. 6 पल फक्त त्या सरड्याने वेदना सहन केल्या होता. परिणाम काय झाला, 6 महिने सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये वेदना सहन कराव्या लागल्या. आम्ही सहज चालता चालता बोलण्यातून बाण टोचतोय, एखाद्याच्या कळत नाही. आम्ही सहज चालता चालता कानातून काहीतरी निंदा नालिष्टी ऐकतोय, आवडीने ऐकतोय, आम्हाला कळत नाही पाप घडतंय की पुण्य घडतंय. आम्ही सहज 4 चौघे एकत्र आलो, 4 चौघे एकत्र आलो ना की एखाद्याच्या विषयी काहीतरी बडबडत असतो, काहीतरी बोलत असतो. असा वेळ आमचा सहज निघून जातो, आम्हाला कळत नाही या वेळेमध्ये आम्ही पाप गोळा करतोय की पुण्य गोळा करतोय. सहज सहज सर्वांगाने मनुष्याकडून पाप घडत असते सहज. अरे नुसता रस्त्यात जरी चालला ना तर एखादा काही कीटक असेल, काही नाही, त्याचा याचा काही संबंध नाही, पण पाय देऊन रंगसल्याशिवाय पुढे जात नाही, अशी काही माणसं असतात. सहज चालता चालता बोलता बोलता सहज सहज असं बोलून जातो की समोरच्याच्या अंतःकरणाला लागतंय. फक्त एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे, आम्ही जे समोरच्याला देतोय ना त्याच्याने आम्हाला डबल मिळत असते, अनेक पटीने मिळत असते. साधं उदाहरण आहे, शेजारणीने जर तुमच्याकडून 1 वाटीभर साखर नेली, ती साखर तुम्ही जर समजा वाटी शीग लावून दिली, वाटी शीग लावून दिली आणि तिने जर तुम्हाला सपाट आणून दिली तर आनंद वाटेल, तुम्हाला आनंद वाटेल. त्या वाटीकडे बघितल्याबरोबर तुमचे डोळे सांगतील, तुमचा चेहरा सांगेल पुढच्या वेळेला देणार की नाही देणार ते, बरोबर आहे की नाही. पण शेजारणीने तुमच्याकडून वाटीवर साखर नेले आणि ती सपाट वाटी नेले आणि शीग लावून आणून दिली, आनंद वाटेल ना, आनंद वाटेल की नाही. कर्माचंही तसंच आहे. आम्ही जे समोरच्याला देतोय ना त्याची परतफेड आम्हाला मिळत असते, बरं का. म्हणून कर्माला सुरुवात, विचाराला सुरुवात, कुठलीही गोष्ट असू दे. आपला विषय होता जे किचन मध्ये शिस्त आहे तेच ओटीवर येत आहे. आमच्या अंतःकरणामध्ये जे शिस्त आहे ना तेच आमच्या चेहऱ्यावर दिसत असते. आता आम्ही किती मनापासून श्रवण करतोय हे आमचा चेहरा सांगतोय, चेहरा सांगतोय आमचा, बरं का. 4ही वर्ण इथेच आहेत, कमरेपासून खाली शूद्र, पोटाचा भाग वैश्य, सगळा व्यापार पुढे चालतो. पोटापासून मानेपर्यंत क्षत्रिय आणि मग हा ब्राह्मण. व्यवस्थित आहे का, नाही तर दजमा करून टाका. पासपोर्ट फोटो जर काढायचा असेल तर कशाला महत्व देतात, अधिक पाठीला, पायाला, हाताला,
नाही ना, चेहऱ्याला. परत एकदा ऐका, चेहऱ्याला. बरं का, चेहऱ्याला अधिक महत्व देतात. एखाद्या वेळी जर मोठा अपघात झाला तर पहिले अपघात ज्याचा झालाय त्याचं काय पाहतात? हात, पाय, चेहरा. चेहरा पाहतात. याच्यावरून ह्या तिघांची ओळख आहे, ह्या चेहऱ्यावरून ह्या तिघांची ओळख आहे. म्हणून याला महत्व आहे. काय आमची सगळी मेकअप कोणासाठी आहे बरं? रंगरंगोटी कोणासाठी आहे? 2-2, 3-3 तास आज महिला काही ठिकाणी त्या पार्लरमध्ये जाऊन 2-2, 3-3 तास काय 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 करत असतात. नाही, 12 वाजताचा साखरपुडा जवळजवळ मंडळी 2 वाजता पोहोचते. बरं, विचारलं का टाइम झाला, का उशीर झाला? बायांच्या तयाऱ्या होत होत्या ना, याच्यासाठीच ना सगळं. बरंचसं याच्यावर अवलंबून आहे. आमच्या संपूर्ण आयुष्याचं, संपूर्ण शरीराचं जे आहे ना, बऱ्याचशा गोष्टी याच्यावर अवलंबून आहेत. म्हणून विशेष करून आमच्या डोळ्यातून जर चांगलं पाहायचं असेल, कानातून जर चांगलं ऐकायचं असेल, मुखातून जर चांगलं बोलायचं असेल, तर पहिला आम्ही विचार केला पाहिजे ही सगळी इंद्रिय ज्या मनाच्या अधीन आहेत त्या मनाकडे कुठलाही विचार येण्याच्या आधी आमच्या अंतःकरणामध्ये येत असतो. माणूस आतून सुंदर असावा का वरून? वरून सुंदर दिसण्यासाठी अनेक सौंदर्य साधनं आहेत, अनेक सौंदर्य साधनं आहेत. पण आतून सुंदर होण्यासाठी काय आहे? आज या कलियुगामध्ये आम्हाला जर पैशाने श्रीमंत व्हायचं असेल ना दादा, आम्हाला जर संपत्तीने, साधनाने जर श्रीमंत व्हायचं असेल ना, तर अनेक साधनं आहेत, अनेक पर्याय आहेत, अनेक गोष्टी आहेत, अनेक मार्ग आहेत. पण विचाराने जर संपन्न व्हायचं असेल, गुणांनी आणि कर्माने जर श्रीमंत व्हायचं असेल, तर त्यासाठी आम्हाला प्रवचनात्मक कीर्तन श्रवणाचीच गरज आहे. आम्हाला भगवंताच्या नामचिंतनाचीच गरज आहे. आम्हाला गाथा, गीता, ज्ञानेश्वरी, भागवतच वाचलं पाहिजे. संतांच्या वाङ्मयाचीच गरज आहे आम्हाला, जरा अंतःकरणापासून आम्हाला सुंदर व्हायचं असेल तर. आम्ही विशेष महत्व कशाला देतोय? वरच्या अंगाला की आतल्या अंगाला? आम्ही नेमका भूलतोय कशाला, वरच्या अंगाला की आतल्या अंगाला? साधूचा ड्रेस वेश करून जर माणूस साधू झाला असताना, साधूचा ड्रेस वेश करून वरच्या अंगाने, साधूचा ड्रेस वेश करून जर अंतरंग बदलत असतं ना, तर मला सांगा, सीतामाईकडे जाताना रावणाने कुठला वेश केला होता? कुठल्या वेशात गेलता तो? साधूच्या ना. मग वेश केल्याबरोबर बुद्धीमध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे होतं ना, विचारामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे होतं ना. वर्षांगाने आम्ही किती जरी चांगला दिसण्याचा प्रयत्न केला तरी अंतरंग कधी बदलत नसतो. पण ऐका, ज्या दिवशी आमचा अंतरंग बदलतोय ना, त्या दिवशी वर्षांगाने बदलायची आम्हाला गरज लागत नाही गरज लागत. आणि अंतरंगाने जर आम्हाला बदलायचं आहे तर त्यासाठी आम्हाला प्रवचन श्रवण केलं पाहिजे, आम्हाला कीर्तन श्रवण केली पाहिजे. खऱ्या अर्थानं आम्हाला संतांचं वाङ्मय अभ्यासलं पाहिजे, अंतरंगाने जर स्वच्छ व्हायचं आहे. कारण अंतरंगाला खूप महत्व आहे वरच्या रंगापासून, वरच्या रंगापेक्षा. अंतःकरणामध्ये जे आहे ना, अंतःकरणामध्ये जे शिस्त आहे आणि बऱ्याचशा गोष्टी तिथं आहे. अंतःकरणाची जागा कुठे माहितीये का? नाभिस्थानी परावाच्या तोची ठाव अंतःकरणाचा, अशा प्रकारे सांगितले. नाभी आमच्या संपूर्ण शरीरामध्ये महत्वाची काय आहे? आईच्या गर्भामध्ये 9ही द्वार ज्या वेळेला बुजली गेली किंवा आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेला आमची वाढ होत होती शरीराची, त्यावेळेला आम्हाला ऑक्सिजनची गरज लागत होती श्वास घ्यायला. कुठून दिला ऑक्सिजन बरं आम्हाला? आईने श्वास घ्यावा आणि त्यातला अर्धा श्वास आईने नाभी वाटून आम्हाला द्यावा. बरोबर आहे की नाही? नाभी अंतःकरणाचा ठाव आहे, तो अंतःकरणाची जागा त्या ठिकाणी सांगितलेली आहे. अन्नरसाची आम्हाला गरज होती, आईने अन्नरस घ्यावं आणि त्याच्यातून अन्नरस नाभीतून आम्हाला द्यावं. म्हणून अंतःकरणाचं ठिकाण अर्थात नाभीचं सांगितलेलं आहे. तिथे प्राणपंचकांपैकी समान वायू सांगितलेला आहे. नाभी समान, सर्वांगी व्यान, गुदी अपान, मुखी नाशिकी प्राण, कंठी उदान, समान वायू सांगितलेला आहे. षडचक्रापैकी एक चक्र तिथे आहे. त्याच्याही पलीकडे सांगू का? ज्या 4 वाचा आहेत ना, परा, पच्छंती, मध्यम आणि वैखरी, यातली पहिली वाचा जी आहे ना, परावाचा त्या ठिकाणी आहे. परावाचा त्या ठिकाणी आहे. म्हणून अंतःकरणाला खूप महत्व आहे.
विज्ञान एवढं प्रगत आहे ना दादा, तुमच्या पायातल्या गाठी दिसतात, हातातल्या गाठी दिसतात, डोक्यातल्या गाठी दिसतात, शरीराला कुठे कुठे गाठी झाल्यात ना, एखाद्या मशीनमध्ये टाकल्या की सगळ्या गाठी दिसतात. पण मला एक तरी मशीन अशी दाखवा विज्ञानाने तयार केलेली, एकदा माणूस त्याच्यात टाकला का त्याच्या आतल्या गाठी दिसतात. आतल्या गाठीचा माणूस, आतल्या गाठी समजतात ना. म्हणजे वरून तो एवढा सोज्वल वाटतो ना, आपलाच वाटतो, पण 2-4 महिने आपल्या जवळ येणार, बसणार, सगळं आपल्या जवळ माहिती करून घेणार, आणि मग जेव्हा त्याचं तो रूप दाखवतो ना, त्यावेळेला तो ज्याच्या जवळ जाऊन बसायचा तो बोलतो, पक्का आतल्या गाठीचा माणूस ना तो. आम्हाला आतून बदलायचंय, आम्हाला आतून परिवर्तन झालं पाहिजे, बरं का. संतांनी जर विचार करायचा झाला तर संतांनी अंतःकरणाला विशेष महत्व दिलं, बाह्यांगाला कमी महत्व दिले, बाह्यांगाला महत्वच दिलं नाही असं म्हणायला हरकत नाही. अंतरंगाला विशेष महत्व दिलेलं आहे, आणि म्हणून आम्हाला आतून स्वच्छ व्हायचे. काय? अंतःकरण, मन. इंद्रिय कोणाच्या अधीन आहेत? मनाच्या अधीन आहेत. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात ना, मन इंद्रियांचा आणि राजा बोले आणि दलाले. राजा जसं सांगेल त्याप्रमाणे इंद्रिय कार्य करत असतात ना. मला सांगा, डोळ्यांकडे आधी पाहण्याची वासना येते का ती पाहण्याची वृत्ती आधी मनाकडे निर्माण होते? ते पण जाऊ द्या, चला. एखाद्या बाईने जर तुम्हाला तिसऱ्या बाईविषयी सांगितले की ती अमुक अमुक बाई तुझ्याबद्दल अशी अशी बोलत होती, तुमच्या कानावर पडल्यापासून तुमच्या मनामध्ये एकच विचार असतो, भेटू दे तर खरं. कुठे विचार असतो? आता तिला विचारायचं ते नंतर येतंय, इंद्रियांकडे नंतर येतंय. विचार आधी कुठे असतो? कुठलीही गोष्ट करायची, कुठलंही कार्य करायची, कुठलीही कर्म करायची, पहिला विचार आमच्या अंतःकरणामध्ये आणि मनामध्ये येत असतो, बरं का. ज्या वेळेला मनामध्ये तो विचार येतोय ना, त्याच वेळेला आम्हाला त्या ठिकाणी त्याला चांगलं आहे की वाईट आहे हे तपासून पाहता आलं पाहिजे. वाईट असेल तर त्याच ठिकाणी त्याला नष्ट करता आलं पाहिजे लगेच. कारण वाईटाकडे मनुष्य सहज वळला जातो, चांगल्याकडे माणसाला वळवावं लागतंय. मन आहे ना, मन वाईट सहज स्वीकारतंय, चांगल्याकडे त्याला आणावं लागतंय, बरं का. प्रवचनाला एकदा सुरुवात झाली ना, श्रवणाला वगैरे, की माणसाला कंटाळा येतो, आळस येतो, नाही का, मध्येच झोप येते, अजून नाही का असं वाटतंय त्याला. पण एकदा रिमोट जर हातात भेटला आमच्या संध्याकाळच्या वेळेला, 2-2, 3-3 सिरियल बसल्या बसल्या पाहतोय आम्ही, आम्हाला समजतही नाही किती वेळ झाला ते. त्यावेळेचा कसा वेळ निघून जातो पत्ता लागत नाही, कारण मनाचं मनोरंजन आहे ना. मनोरंजन ज्या ठिकाणी ना त्या ठिकाणी मन सहज आकर्षित होत आहे, तिथे त्याला आकर्षित करावं लागत नाही. मला सांगा, वाईट शिकवावं लागत नाही. अंकगणित शिकावं म्हणून तुमच्या पाड्यामध्ये, तुमच्या गावामध्ये बाजूला शाळा असेल, आहे का? आम्हाला बारागडीची ओळख व्हावी, आम्हाला मुलाक्षरांची ओळख व्हावी म्हणून शाळा असेल तुमच्या गावामध्ये, बरं का. संसारामध्ये मनुष्य जो थकला जातोय, व्यापला जातोय, दुःखी झाला जातोय, त्याला कुठेतरी सुख प्राप्त व्हावं म्हणून गावात मंदिरही असेल आजूबाजूला, आहेत का? पण मग तुमच्या गावामध्ये जी व्यसनाधीन झालेली पोरं आहेत, तरुण आहेत, जी माणसं आहेत, त्यांच्यासाठी कुठे काही क्लास वगैरे आहे का? तंबाखू कशी खायची, सुरुवात असेल तर सुरुवातीला किती घ्यायची, चुन्याचं प्रमाण किती घ्यायचं, डाव्या हातावर मळायची की उजव्या हातावर मळायची, किती वेळा तिला वचन द्यायचा, काय आहे का? वाईट गोष्टी ज्या आहेत ना त्या माणसाकडे सहज येतात, त्या आणाव्या लागत नाहीत, बरं का. चांगल्या गोष्टींकडे माणसाला वळवावं लागतंय. आमची मुलं व्यसनाधीन व्हावीत म्हणून आम्हाला देवाला नमस्कार करावा लागत नाही. ती कधी होतात आम्हालाही पत्ता लागत नाही, पण व्यसनाधीन झालेली मुलं निर्व्यसनी व्हावीत म्हणून आम्हाला देवाला प्रार्थना करावी लागते, देवाला. मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोळ किती हाकया फिर येतं पिकावर. इंद्रिय मनाच्या अधीन आहेत, कर्म इंद्रियांच्या अधीन आहेत. ती कर्म उत्तम प्रकारे, चांगल्या प्रकारे घडावीत असं जर वाटत असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? अखंड जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे, अखंड माऊली ज्ञानोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे, अखंड आम्ही संतांचा विचार केला पाहिजे, अखंड आम्ही हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपतींचा विचार केला पाहिजे.
धर्मकार्य करत असताना देवकार्य, धर्मकार्य आणि देशकार्य घडण्यासाठी आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे. ते कार्य आमच्याकडून घडावं म्हणून हा मनुष्य देह आम्हाला भगवंताने दिलेला आहे. हा देह